आशू मांजा जा जरा आशूला रूम मध्ये घेऊन जा. लक्ष्मण वंदना ते हे सगळं काय घडलंय मला तर काहीच कळत नाहीये. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. दिव्या खुश होती ना हे लग्न करत असताना? का तुम्ही तिच्यावर काही दडपण टाकलं होतं? हो तुम्ही सुद्धा पाहिलत ना किती आनंदात होती ती, मनापासून सगळं करत होती. मग तिने असं का केलं नाही आम्हाला सुद्धा नाही कळत आहे. भाऊ हो कसला न्यायनिवाडा करत बसलाय तुम्ही? अहो ह्या लोकांनी वेड्यात काढलंय आपल्याला. तुम्ही साधे आहात भाऊ, कळलं नाही तुम्हाला? चांगले दागिने देऊन बसलात, हव्यात त्या मागण्या पुरवल्यात, पण यांनी काय केलं? यांनी यांच्या मुलीला पळवून लावलं, सरळ सरळ फसवलंय आपल्याला. अशा लोकांना ना इथून बाहेरच हाकलायला पाहिजे. सुहास, अरे बघतोस काय? हाताला धरून हकलावून दे यांना इथून. एक मिनिट. हे बघा, इथे चूक कोणाची कोणालाही माहित नाहीये. दिव्या पळून जाईल अशी काही आयडिया नव्हती आम्हाला, त्यामुळे या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे कोणालाच माहित नाहीये. त्यामुळे इथून कोणी जाऊ शकत नाही आणि कोणी कोणाला हातही लावू शकत नाही. लाज नाही वाटत का ग तुला? एवढं सगळं घडूनही इथे उभी आहेस तू. जशी तू तशी तुझी बहीण पळपुट. मी इथे थांबले कारण माझी बहीण आहे ती. आमच्याही इज्जतीचा प्रश्न आहे. काय इज्जत? ऐकलंस का सुहास काय म्हणाली? त्यांची इज्जत. नाही भाऊ, तरी आपलं नशीब हा सगळा प्रकार लग्नाच्या आधीच झाला. अहो कल्पना करा, समजा हे लग्नाच्या नंतर घडलं असतं तर काय करणार होतो आपण? हा सुहासराव, आत्ता या क्षणी यावर बोलण्यात काही अर्थ आहे का? आपण बोलूया ना त्यावर. शिवा, तू वंदनाताई आणि आजीला घेऊन जरा खोलीत जा. भाऊ ठीक आहे. सीता, मला काहीच कळत नाहीये काय करावं. पण तुला आठवतं ना गुरुजींनी काय सांगितलं होतं? या 2 महिन्यात आपल्या आशूचं लग्न झालं नाही तर ते कधीच होणार नाही. या शुभकार्यास फार उशीर करून चालणार नाही. हे लग्न जर करायचं असेल तर पुढच्या 2 महिन्यात करावं लागेल.
देवाची दृष्ट लागली होत आपल्या आशूला. हे काय होतंय सगळं, आजच का घडतंय हे मला काही कळत नाही. सीता, फार त्रास करून घेऊ नकोस. तू आशूला सांभाळ, इकडे सांभाळ. आई आई थांब, मला बोलायचं तुझ्याशी महत्वाचं. आत्ता माझ्यासाठी आशू शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. मी आधी त्याच्याशी बोलते मग. आशू मला सुद्धा महत्वाचं आहे आई. मलाही खूप काळजी आहे त्याची आणि म्हणूनच मी त्या दिव्याला नकार देत होते ना. पण तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही, स्वतःचं खरं केलं. आत्ता हा विषय गरजेचा आहे का? कशी गरज नाहीये? आणि आता का तुला काहीच बोलायचं नाहीये? कारण जे काही झालंय ना ते नीट लक्षात सुद्धा आलं नाहीये अजून. दिव्या पळून गेली आहे आई. मी सांगते ना तुला. खूप कौतुक करत होतीस ना तिचं. माझी सून अशी, माझी सून तशी. काय केलं तिने? गेली ना शेवटी. बस पोरीनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही माझी मिळवून. एवढं चांगलं घर, एवढी चांगली माणसं, हे सगळं कसं झालं कळत नाही. देवा, तुझ्या मनात तरी नक्की काय आहे रे? तुम्ही शांत व्हा जरा. हे बघा, नका एवढा विचार करू. मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते यात. मी एक फोन करून येते, जरा थांबा थांबा. हॅलो कांता शेठ, ऐका ना. अहो, दिव्या लग्नात पळून गेलीये. नाही मला आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगण्यात काही मला नाही आत्ता सांगता येणार. तुम्ही माझं एवढं फक्त ऐकून घ्या की तुमची माणसं लावा ना मागे. अहो, दिव्या कुठूनही शोधून आणा. मला नाही माहिती, मला हवी आहे दिव्या. हा तुम्ही बघा, मला कळवा काय ते. काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती. काय वाईट करून देत होतो का ग आपण तिचं? इतकी चांगली माणसं, इतकं चांगलं असतं. तिच्या मनासारखं लगीन करून देत होतो. तिनंच पसंत केलं ना ग पोरगा. आपण काही जबरदस्ती केली होती का ग तिच्यावर? नव्हतं लगीन करायचं तर नाही म्हणून सांगायचं. नसतं दिलं असतं आपण करून लगीन तिचं. मला काही कळेन असं झालंय. माझं डोकं सुद्धा अजिबात चालत नाही. मला फक्त माझ्या लेकराची काळजी आहे. अगं आई, मला सुद्धा आशूची काळजी आहे. मी बहीण आहे त्याची, मोठी बहीण आहे. जेव्हापासून हे लग्न ठरलं ना तेव्हापासून मला झोप लागत नाहीये. आशू खुश असेल की नाही, त्याची स्वप्न पूर्ण होतील की नाही, हे विचार मला सतत सतवत होते. पण तुम्ही सगळे खुश होतात, माझं ऐकत नव्हतात ना. ज्या मुलीवर त्याने एवढ्या मनापासून प्रेम केलं, तिनेच त्याला फसवलं. किती तुटला असेल ग तो आतून. पुन्हा एखाद्या मुलीवर विश्वास ठेवेल की नाही ना, याची जास्त काळजी वाटते मला. आई, मी तुला एक सांगू का? आई, तूच त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी निवड. अगं काय बोलतेस कीर्ती? ही वेळ आहे का या गोष्टीची? आई, हीच वेळ आहे. तो किती प्रेमात होता तिच्या माहिती आहे ना तुला. शॉक मध्ये येतो आता. आणि या गोष्टींमधून बाहेर निघणं सोपं नाही. खूप कठीण आहे. डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो तो. डिप्रेशन? मला तर भीती वाटते. जीवाचं काही बरं वाईट केलं तर. अगं काय काहीतरी अभद्र बोलतेस. सॉरी, म्हणजे मला असं बोलायचं नाही आई, पण असं होऊच शकतं ना. अगं मी म्हणून म्हणते तुला की एखाद्या चांगल्या घरातली मुलगी शोधूयात आणि लग्न लावून टाकूयात त्याचं. तरच तो यातून बाहेर निघेला. हळूहळू का होईना, पण आपल्यात राहिला ना तर मूव्ह ऑन करू शकेल ग. हे बरोबर आहे, हे पटतंय मला. पण अशाने काळजी मिटत नाहीये आई. अगं एवढं सगळं घडल्यानंतर कोण मुलगी देईल आपल्याला?
आपण तरी तिच्यावर कसा विश्वास ठेवू शकू? पण तू काळजी करू नकोस, माझ्या नजरेत आशूसाठी एक चांगली मुलगी आहे आणि तू सुद्धा तिला ओळखतेस. आशू पण तिला ओळखतो, ती आशूला ओळखते आणि म्हणूनच मी तुला सांगते की तीच मुलगी आपल्या आशूला सांभाळू शकेल. कोणाबद्दल बोलतेस तू? आपली प्रिया. अयो, बाहेर थांबलेल्या लोकांना काय उत्तर द्यायचंय आपण? ती पण असाच विचार करणार ना. दिव्या कोणासोबत तरी पळून गेली, आता कोणाला तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटते हो. अगं आई, कोणाला काही वाटत नाही, तू त्याचं टेन्शन घेऊ नको बरं. आता रामभाऊ पण बोलले की नाही. अगं इथे कोणालाच माहित नाही दिव्या कशी पळून गेली आणि कुठे गेली. शिवा, अगं ह्या असल्या गोष्टी पसरायला येळ नाही लागत ग लेकरा. अगं आपल्या वस्तीत कवाच ही गोष्ट पसरली असेल आणि वस्तीतल्या लोकांनी काय हसायला वाटच बघत असत्यात. आजी, अगं तू वस्तीचं कशाला टेन्शन घेते? त्यांचं मी बघून घे. आणि तू तो नको विचार करूस. हे बघ, तू तू आता शांत हो. तुम्ही दोघी शांत व्हा. दिव्या खरंच येईल, मी आणणार आहे तिला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय ना? आहे ना तुमचा विश्वास? तुम्ही तुमचा धीर सोडू नका, माझा ऐका. शांत व्हा. कशी शोधणार आहेस तू तिला? आणि तिला सापडायचंच नसेल तर तिला खरंच लग्न करायचं असतं ना, तर ती अशी पळूनच गेली नसती ना. मूर्ख आहेस का तू कीर्ती? काय तोंडाला येईल ते बोलतेस का? आशू प्रियाशी कधीही लग्न करणार नाही. काय वाटेल ते बोलते. आई, हे बघ, मला माहितीये तुला आता काय वाटत असेल, पण आशूच्या भल्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. आणि प्रिया चांगल्या घरातली मुलगी, शिवाय सुहासची बहीण आहे, चांगल्या संस्कारात वाढली आहे ती. मान्य आहे मला, आशूचं आणि तिचं छोट्या छोट्या गोष्टींवरून पटत नाही, पण पुढे जाऊन नीट होऊ शकतात ना गोष्टी. आणि आशू तिला लहानपणापासून ओळखतो, ती त्याला लहानपणापासून ओळखते. आणि असं म्हणतात ना की ज्यांचं लग्न आधी जास्त पटत नाही ते पुढे जाऊन चांगल्या लाईफ पार्टनर होतात, आणि असं होऊच शकतं. आणि मान्य आहे प्रिया जरा अल्लड आहे, पण पुढे जाऊन तिला समज येऊच शकते. तुला आठवतं ना गुरुजींनी काय सांगितलं होतं? या 2 महिन्यात आपल्या आशूचं लग्न झालं नाही तर ते कधीच होणार नाही. ह्याच मंडपात त्याचं लग्न लावायचं असेल तर माझ्याकडे हा एकच पर्याय आहे. आई, मी आता काहीच बोलणार नाही आहे, पण तुला जर आपल्या फॅमिलीची अब्रू वाचवायची असेल ना, तर हा लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि महत्वाचं म्हणजे आशूचं हसं होऊन द्यायचं नसेल ना, तर प्लीज आई, योग्य निर्णय घे. मी आलेच. थांब कीर्ती. आपण आशूशी बोलूया. हो, मी आशूसाठी काहीही करायला तयार आहे आई. शिवा, लेकरा तू असं काय वागू नको सग. या बघ, तू जर असं काय वागलीस तर मी मरून जाईल. आई, तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस ग लेकरा. असलं काय करू नकोस, असलं काही करू नकोस ग तू. हे बघ आजी, मी असं काही करणार नाही, कोणी काय करणार नाही. मी दिव्याला शोधून आणणार. हा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काही होणार नाही. तुम्ही सांभाळा बरं स्वतःला. जोपर्यंत दिव्या सापडत नाही ना, तोपर्यंत काही माझ्या जीवाला चैन मिळणार नाही. आई, आजी, तुम्ही शांत व्हा ना. हे बघा, नका विचार करू, सगळं नीट होणार आहे. मी आणणार आहे दिव्याला शोधून. खरंच सांगते, तुम्ही शांत व्हा, सगळं नीट होईल. दिव्या प्लीज, अगं जिथे कुठे असशील तिथून परत ये.
आशू, कसं आहेस बाळा? मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, पण शांत राहा. नाही राहू शकत मी शांत. हे ज्यांनी कोणी केलंय ना, जो तिला घेऊन गेला त्याला मी नाही सोडणार. मी त्याला आशू, मला वाटतंय दिव्याला कोणी जबरदस्तीने नाही नेले. आई तू काय बोलतेस? हो, मला असं वाटतंय की ती तिच्या मर्जीने गेली. आई बास, काहीतरी वाटेल ते बोलू नकोस प्लीज. ही काय बोलतेय? मी खरं तेच बोलतेय आणि ते तुलाही माहितीये. दिव्या पळून गेलीये आणि तू ते मान्य करत आहात. तिचं प्रेम नव्हतंच तुझ्यावर. प्रेम कसं नव्हतं आई? प्रेम होतं. काल ती छान नाचली माझ्याबरोबर. मी कविता म्हणून दाखवली, तिने छान ऐकली, तिला छान वाटलं. इथे माझ्या समोर उभी होती ती अशी कशी पळून जाईल ग? माझं काय चुकलं? आशू, जे काही घडलंय ना त्यात तुझी काही चूक नाही. त्याची चूक नाही मांजा, माझी आहे चूक. का नाही आहे माझी चूक? मी दिव्याला वेळ दिला नाही, ही माझी चूक आहे. मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही, तिची काळजी घेतली नाही. मी त्या शिवाबरोबर फिरत होतो मैत्री म्हणून, आणि त्या शिवानीच मला असं कसं आहे ग मी मुलगा? मी असं कसं आहे यार? मी आशू, आशू बाळा, शांत हो, शांत हो रे. आशू ऐक, रडू नको बाळा, रडू नको. हे नाहीये का महत्वाचं की हे सगळं लग्ना आधी झालं? हे बघ आशू, तिला जायचं होतं, ती गेली. तू तर खरा होतास ना कायम. मग झालं तर. आशू, हे बघ, ह्या सगळ्यातून तुला बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे. मला कुठलेही मार्ग आता काढायचे नाहीयेत. मला दिव्याशीच लग्न करायचंय. काय बोलतोयस तू? ती मुलगी पळून गेलीये, तिने फसवलंय आपल्याला. तुला, आम्हाला आणि तिच्या सगळ्या फॅमिलीला सुद्धा तिच्याशी लग्न करायचंय तुला? हो, तिची लायकीच नव्हती कधी. आशू, हे बघ, ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एकच उपाय आहे. तू आज ह्याच मंडपात लग्न कर. एक अशा मुलीशी लग्न कर जी आपल्या विश्वासातली आहे, तुला सांभाळू शकेल. काय म्हणताय काकू? अशी मुलगी लगेच कुठे शोधणार? शोधायची गरज नाहीये. अरे, ती इथेच आहे, याच मांडवात. कोण? आपली प्रिया. एक मिनिट, काय? हो, तू प्रियाशी लग्न कर. भाऊ, आम्हाला खरंच माफ करा. मला तुमचा राग कळतोय, तुम्हाला सगळ्यांना पडलेले प्रश्नही कळतायत, पण आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला खरंच यातलं काही माहिती नव्हतं, आणि जर आम्हाला माहिती असतं ना तर असं काही आम्ही होऊच दिलं नसतं. हा मस्ती तुमच्या परिवाराला फसवायचं नव्हतं. हो, तुमच्यासारखी देव माणसं मस्ती मिळाली ते आमचं नशीब आहे. पण आमची दिव्या असं काय वागल असं वाटलं नव्हतं. भाऊ, माफ करा. नाही आजी, अहो तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाहीये. मला माहिती आहे जे झालं त्यात तुमची काहीच चूक नाही. दिव्या पळून गेली याचा अर्थ तिला या लग्नात इंटरेस्टच नाहीये. मग आपण तिला जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे, नाही का? भाऊ, आता आम्ही जातो इथून. आम्ही थांबलो तर उगाच तुम्हाला अडचण नको.
इथे वाद होतील आणि त्याचा तुम्हालाच त्रास होईल. अहो नाही नाही, कुणी कुठेही जायची काही गरज नाही. तुम्ही बसा प्लीज, बसा बसा. आणि त्रास करून घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, बसा. वंदनाताई, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही काल मला दिव्याची जन्मतारीख सांगितली, ती पुन्हा एकदा सांगता का? 3 फेब्रुवारी 1998. 3 फेब्रुवारी. आणि शिवाची जन्मतारीख काय?